श्रीगोंद्यामध्ये आघाडीचे उमेदवार मनोहर पोटे यांनी स्वतः प्रचाराची धुरा हाती घेतली आहे आणि सगळा प्रभाग पिंजून काढलाय। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शुभांगी पोटे या देखील सर्व मतदारांपर्यंत पोहोचून त्यांचे आशीर्वाद घेताना दिसले आहेत। यावेळी पोटे म्हणाले की फसव्या आश्वासनांवरती विश्वास ठेवू नका, सर्वांना मतदानाचा हक्क आहे, त्यांनी तो बजावलाच पाहिजे, कोणीही भूलथापांना बळी पडू नका। मी मनोहर पोटे गेली 2-2.5 वर्ष या ठिकाणी श्रीगोंदा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी काम करत आहे। या ठिकाणी सध्या जे श्रीगोंदा नगरपालिकेचे 2019 इलेक्शन सुरू आहे, या इलेक्शनची रणधुमाळी शेवटच्या टप्प्यात आलेली असताना या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं जे पॅनल उभं केलेलं आहे, या पॅनलचं नेतृत्व जे नेते मंडळी करत आहेत ते आमचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब बोस, या ठिकाणी तालुक्याचे आमदार रावदादा जगताप, राजेंद्रदादा नागोडे, अण्णासाहेब सेला, त्याचप्रमाणे तालुका अध्यक्ष प्रशांतजी दरेकर, हरिदास आवाज शिर्के, त्याचबरोबर आमचे सर्व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही एक पॅनल, चांगल्या पद्धतीचं पॅनल या ठिकाणी उभं केलं आहे। या पॅनलच्या नगराध्यक्षपदी माझ्या पत्नी या ठिकाणी शुभांगी मनोहर पोटे या उमेदवारी करत आहेत। त्याचप्रमाणे या ठिकाणी आम्ही 19 उमेदवार 9 प्रभागामध्ये या ठिकाणी दिलेले आहेत। आमच्या पॅनलचे 19+ नगराध्यक्षपदाचं एक असं चित्र आपल्या जनतेसमोर आम्ही या ठिकाणी मांडले। प्रचाराची रणधुमाळी शेवटच्या टप्प्यात असताना या ठिकाणी निश्चितपणे गेली 2-2.5 वर्ष मी जे श्रीगोंदा नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष पदावर काम करत असताना निश्चितपणे एक स्वच्छ सुंदर शहर, ज्या शहराची चांगल्या विकासाकडे वाटचाल होत आहे, असं एक शहर निर्माण करण्याचं किंवा शहराला गती देण्याचं काम या ठिकाणी केलं आहे। गेल्या 28 वर्षात जी काही कामं झाली नाही तेवढी निश्चितपणे 28 महिन्यात मी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मी आपणा सर्वांना, मतदार बंधू भगिनींना सी न्यूज चॅनल मार्फत आपणा ह्या एक आवाहन करू इच्छितो, या ठिकाणी निश्चितपणे एक दर्जेदार चांगलं शहर घडावं म्हणून एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे। परंतु त्या कारभार करत असताना ज्या काही घटना इथून पाठीमागच्या कालावधीमध्ये घडल्या, निश्चितपणे त्यामध्ये जो हस्तक्षेप या ठिकाणी बाहेरील हस्तक्षेप, प्रत्येक कामामध्ये क्वालिटी क्वांटिटीकडे लक्ष न देता आपल्या वतीचा ठेकेदार कसा त्या ठिकाणी ठेकेदाराला काम देता येईल, मग त्या कामाचा दर्जा जरी ढासळला तरी त्याच्यात कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी कोणाला अंकुश ठेवला जात नव्हता। आम्ही एखाद्या ठेकेदाराला वगैरे अडवलं तर त्या ठिकाणी आम्हाला सुद्धा त्या गोष्टीपासून या ठिकाणी परावृत्त केलं जात होतं। निश्चितपणे जे काही कारभार या ठिकाणी चालू होता त्या कारभाराला या ठिकाणी कंटाळून मी निर्णय घेऊन या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आदरणीय बाबासाहेब मी स्वतः या ठिकाणी दाखल झालो। दाखल झाल्यानंतर जे काही राजकारण घडलं हे आपणा सर्वांसमोर आहे। कशा पद्धतीने उमेदवार समोरचा दिलेला आहे, त्या उमेदवाराला कोणाची पसंती आहे, त्या उमेदवाराचं काम काय, त्या उमेदवाराचा समाजामधील सहभाग काय, त्या उमेदवार या ठिकाणी समाजामध्ये वागत असताना त्याचं सामाजिक कार्यामध्ये योगदान काय, या कुठलाही क्रायटेरिया न लावता 2 एसपींची पसंती म्हणून या ठिकाणी तो उमेदवार लादलेला आहे। या ठिकाणी आपण सर्व सुज्ञ नागरिक आहात, या ठिकाणी या 2 एसपींना श्रीगोंदा नगरपालिका कशासाठी पाहिजे, या नगरपालिकेमध्ये यांना काय करायचे, या नगरपालिका म्हणजे स्वतःचं एक दुकान म्हणून यांना श्रीगोंदा नगरपालिका या ठिकाणी चालवायची, म्हणूनच त्या ठिकाणी त्यांनी जो उमेदवार दिलाय तो निश्चितपणे या ठिकाणी त्यांना त्यांच्या हातातलं भावलं कठपुतळी म्हणून या ठिकाणी त्याचा वापर करून श्रीगोंदा नगरपालिका या ठिकाणी काष्टीवरून चालवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपणासमोर प्रयत्न त्यांना या ठिकाणी करायचा आहे। म्हणून आपण सर्व मतदार बंधू भगिनींना मी या ठिकाणी विनंती करेन की आपण सर्व सुज्ञ आहात, या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे समजतं कोण उमेदवाराची कॅपॅसिटी काय, कोण उमेदवार समाजा या ठिकाणी ही नगरपालिका त्यांना निश्चितपणे काष्टीमधून चालवायची आहे। काष्टीतून जो आदेश सुटेल तोच या नगरपालिकेवर लादला जाईल आणि ह्या नगरपालिकेला स्थानिक स्वराज्य संस्थेला एक वेगळं असं या ठिकाणी निश्चितपणे अस्तित्व राहणार नाही। म्हणून आपणा सर्वांना, मतदार बंधू भगिनींना या ठिकाणी मी विनंती करतो की उद्याच्या कालावधीमध्ये जे सक्षम नेतृत्व आहे, ज्यांना तुम्हाला वाटतंय की आम्ही या ठिकाणी सक्षमपणे श्रीगोंदा शहराचा कारभार करू शकतो, श्रीगोंदा शहर निश्चितपणे या ठिकाणी सुंदर शहर बनवण्याचा मी एक प्रयत्न केलेला आहे। उद्याच्या
कालावधीमध्ये जर माझ्या पत्नीला या ठिकाणी आपण आशीर्वाद दिला, आमच्या सर्व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना जर आशीर्वाद देऊन या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात नगरपालिका दिली तर निश्चितपणे एक स्वच्छ सुंदर शहर बनवण्याचा प्रयत्न आमचा 100% राहील. आपण सर्वांना या ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचार यंत्रणा आलेली असताना मी 100% या ठिकाणी आपणा सर्वांना, सर्व मतदार बंधू भगिनींना एक कळकळीची विनंती करेन. उद्याच्या 2 दिवसाच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे गैरसमज निर्माण केले जातील. या ठिकाणी प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये खाजगीमध्ये काही जातीवादाचं विष या ठिकाणी पेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. या ठिकाणी कशा पद्धतीने इलेक्शन गैरसमज निर्माण करून जातीयवाद लावून कशा पद्धतीने कव्हर करायचं असे वेगवेगळे प्रयत्न विरोधकांकडून या ठिकाणी केले जात आहेत. यामध्ये उद्या या ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये वेगळ्या पद्धतीने इलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत. यामध्ये फेक न्यूज देणं, वेगवेगळे गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणे किंवा एक वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी दमबाजी करणं किंवा आर्थिक या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी वापर होऊ शकतो. त्यामुळे मी आपण सर्व मतदार बंधू भगिनींना या ठिकाणी चॅनलमार्फत कळकळीची विनंती करत की आपण या सर्व गोष्टींचा निर्भीडपणे सामना करून निश्चितपणे या ठिकाणी आमच्या पाठीशी उभं राहून आम्हाला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलला निवडून देण्याच्या दृष्टिकोनातून, भरघोस मताने विजयी करण्याच्या दृष्टिकोनातून एक आशीर्वाद द्यावा ही कळकळीची विनंती करतो. धन्यवाद. निश्चितपणे या ठिकाणी या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये प्रचार करत असताना निश्चितपणे प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न केलेला आहे. काही ठिकाणी आमचे उमेदवार पोहोचलेले आहेत, काही ठिकाणी आम्ही सर्व नेते मंडळी पोहोचलेले आहेत, काही ठिकाणी या ठिकाणी सर्व मतदारांच्या भेटीगाठी घेण्याचा प्रयत्न केला आहे. तरी जर कोणाचं या ठिकाणी भेटगाठ झाली नसेल मतदारांची किंवा एखाद्या ठिकाणी आम्ही सर्वजण उमेदवार पोहोचू शकलो नसलो किंवा या ठिकाणी कम्युनिकेशन करण्यास थोडंफार कमी जास्त काही झालं असेल तर ह्या सर्व गोष्टीचा आपण विचार न करता सक्षम उमेदवाराच्या पाठीमागं या ठिकाणी उभं राहून आम्हाला सर्व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीच्या उमेदवारांना आशीर्वाद द्यावा ही विनंती. सुहास कुलकर्णीसह अमोल उदमले, सी 24 तास, श्रीगोंदा.